या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। सोलापूरचे राजकारण कोणत्या वळणावर गेलंय याचा थांगपत्ता अजूनही लागत नाहीये। वातावरण जुळून आलेले अनेक कार्यकर्ते आमदार झाले, त्यात माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांचा समावेश। पण शरद पवारांचा पक्ष आणि त्यांची ताकद होती म्हणून हे शक्य झाले। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांमधून निवडून येणाऱ्या आमदारांची निवडणूक लागली आहे। भाजपचे राज्यातील वातावरण पाहता विरोधी पक्षाच्या आमदारांनी नांग्या टाकल्या आहेत। सोलापुरात भाजपला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वसंतराव देशमुख यांनी आव्हान दिले आहे। मोहिते पाटील यांच्या ताकदीच्या जोरावर नाना निवडणूक लढवत आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सोलापूर दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तब्बल 3 आमदार उपस्थित होते। राजू खरे मात्र दिसले नाहीत। माळशिरस मधून पहिल्यांदाच आमदार झालेले उत्तम जानकर हे पण राम सातपुते यांच्या सोबतीला दिसले। माढा आमदार अभिजित पाटील हे पण भाजपच्या बैठकीला उपस्थित होते। दुसऱ्याच दिवशी अभिजित पाटील यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारी पोस्ट फेसबुकला केली। तसेच आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याचे दिसून आले। यावरून सध्या कोण कुठे आहेत, कोण एकनिष्ठ आहे हा संशोधनाचा विषय असणार आहे। पण कार्यकर्ते आणि एकनिष्ठांनी यातून काय बोध घ्यावा हाच संशोधनाचा विषय आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।